सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। शिरसाट यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला। भाजपने कारवाईची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कॅबिनेटच्या बैठकीत शिरसाटांवर नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे आणि त्यामुळे शिरसाट यांचं मंत्रिपद जे ते धोक्यात आल्याचं समजतंय। या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजलेली आहे। यावर आता शिरसाटांनी देखील प्रतिक्रिया दिली। काय खांदेपालट होणार का सरकारमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। मंत्र्यांवर नाराज आहेत। या तुमच्याकडे चर्चा कुठून येतात, सूत्राची माहिती कुठून येते हे मला माहीत नाही, परंतु असा कोणताही विचार सध्या तरी सरकारमध्ये नाही। तर मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतल्यामुळे दिल्लीतल्या भाजपचे बडे नेते जे ते त्यांच्यावर नाराज आहेत। सूत्रांनी ही माहिती साम टीव्हीला दिली आहे। सरकारच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या आंदोलकांच्या घरी मंत्र्यांना जाणं अयोग्य असून यामुळे महायुतीच्या भक्कमतेला बाधा पोहोचत असल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्याचं कळत आहे। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही या भेटीवरून नाराजी व्यक्त करत शिरसाटांवर कारवाईची मागणी केली आहे। खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे हे ठरवलं। एकनाथ शिंदेजी यांनी त्यावर चर्चा केली आहे। मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे। मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची याची दखल घेतली। दरम्यान संजय शिरसाट यांचं मंत्रिपद धोक्यात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधीही बऱ्याच वेळा ते विविध कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत। आतापर्यंत शिरसाट कोणकोणत्या कारणांनी चर्चेत होते पहा। वीट्स हॉटेलच्या लिलाव खरेदीत मोठी अनियमितता असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय। ट्रक टर्मिनसची जमीन मुलाच्या नावे केल्याचाही आरोप त्यांनी केलाय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्ग 2 ची जमीन शिरसाटांनी नियमबाह्य खरेदी केल्याचा दावा त्यांनी केलाय। जालना रोडवरील जमीन कवडीमोल भावानं घेतल्याचाही आरोप त्यांनी यावेळेला केलाय। तर त्यांच्या बेडखाली पैशांची बॅग असलेला व्हिडिओ समोर आल्यानं वाद निर्माण झालाय।